मित्रांनो, जर तुम्ही कोल्हापूरला यात्रेनिमित्त येणार असाल तर हा ब्लॉग नक्की पहा. नमस्कार सगळ्यांनो. आजचा दिवस एकदम खास होता. आम्ही निघालोय बाईकने कोल्हापूरला. आणि हो, सगळी धमाल आमच्या खास फ्रेंड्स सोबत. सकाळची वेळ होती आणि वातावरण एकदम प्रसन्न होतं. प्रवास सुरू करताच वाटेने जे नजारे दिसत होते ते बघून मन हरखून गेलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवळ, टुमदार गावं, झाडांच्या छायेत विसावलेली गुरंढोरं, मधून मधून लागणारी छोटी घरं, टपऱ्या आणि त्या गार वाऱ्याची हलकीशी झुळूक अगदी मनाला गारवा देणारी होती. माझे मित्र पुण्याहून निघाले होते आणि ठरलं होतं की आपण उमरज टोल नाक्यावर भेटू. मी तिथे आधी पोहोचले, त्यांची वाट बघत उभी होते आणि काय, ते तर मला न पाहताच सरळ पुढेच गेले. तेव्हा मी लगेच म्हटलं, चल गाडीवर बस, पटकन आपण त्यांना गाठू. आणि काही मिनिटांतच आम्ही त्यांना मागून गाठलं. तो सीन खरंच खूप मजेशीर होता. वाटेत एक टपरी दिसली आणि तिथे गरमागरम चहा पोहे घेतले. चहा घेताना आमच्यात सुरू झाल्या गप्पा, कॉलेजच्या आठवणी, ऑफिसचे किस्से आणि साहसी प्रवासाच्या योजना. त्या गप्पांचा रंगच वेगळा असतो ना. हायवेवर पुढे गेल्यावर लक्षात आलं की मोठ्या प्रमाणावर रस्त्याचं काम सुरू आहे. त्यामुळे जागोजागी थांबावं लागलं. खूप ट्रॅफिक लागलं. उन्हाची तीव्रता वाढलेली होती आणि त्यात गाडी हळूहळू पुढे सरकत होती. आणि हो, सध्या कोल्हापूरच्या दिशेने ट्रॅफिक खूप असल्यामुळे तुम्ही पण निघालात तर थोडं लवकर निघा. कोल्हापूरला आपल्या पंतप्रधानांसोबत. माझं नाव प्रतीक तनपुरे. कुठे चाललाय? कोल्हापूरला. आमच्याकडे 3 बाईक्स होत्या. एक रॉयल एनफील्ड 350, आवाजात आणि रॉयल लुक मध्ये भारीच. एक होंडा एक्स्ट्रीम हलकी आणि फास्ट, आणि माझी फेवरेट यमाहा FZ स्टायलिश आणि रोडवर ग्रिपदार. शेवटी आम्ही पोचलो कोल्हापुरात.
आमचं पहिलं ठिकाण होतं महालक्ष्मी मंदिर. तिथलं वातावरण खूपच भक्तिमय, सकारात्मक आणि शांत होतं. दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. चैत्र महिना सुरू आहे आणि त्यात रविवार असल्यामुळे लोक मोठ्या संख्येने आले होते. मंदिरात जाईपर्यंत उन्हामुळे अक्षरशः घामाघूम झालो होतो. पण तिथे पोचल्यावर सगळा थकवा विसरायला झाला. मंदिराच्या बाहेर चप्पल ठेवायला आणि बॅग ठेवायला मोकळी व सुरक्षित जागा आहे, त्यामुळे काही अडचण वाटली नाही. अंबाबाईचं दर्शन घेतल्यावर मन पूर्णपणे शांत झालं. तिचं तेज, तिथली शांती आणि भक्तांचा विश्वास हे सगळं अनुभवताना डोळे पाणावले. हे स्थान खरंच काहीतरी वेगळं आहे, शक्तीची जाणीव करणारे. इथं आलं की आपण आपल्या आयुष्यातल्या खऱ्या गरजा आणि भावनांना भेटतो. आता जस्ट आम्ही इथून जेवणच निघतोय कोको हॉटेल. आता आमचा ग्रुप जेवणच बाहेर निघतोय. त्या हॉटेलची विशेष गोष्ट सांगायची म्हणजे त्यांची स्पेशल थाळी तुम्ही जर आला तर कधी घेऊ नका. एकदम बकवास, एकदम म्हणजे अजिबात मला आवडते नाही. तर जाऊ द्या. आता आम्ही चाललो आता कन्हेरी मठाला. चला जाऊया. गाडीचं स्पीड असं लूज आहे, गाडी चालवायचं त्याची हालबोड होती. कॅमेरा पण हलतो जाणार. कॅमेरा हलवायला ते म्हणतो स्टोरी होती पाहिजे. खूप छान स्टोरी होती. आमचे रायडर मित्र 2 तास पुढे चालले बघा. आमच्या रायडर मित्रांचा नाद करायचा नाही बघा. बघा आमचे रायडर मित्र गाडी चालवताना कोल्हापूरच्या ट्रॅफिक मध्ये जरा हलबोड होत आहे, कारण कोल्हापूरचे रायडर पण खूप तुफानदार अशी गाईड करत आहेत. हो, ऑटो खाली काढतात. कोल्हापूरपासून अंदाजे 12 किलोमीटर अंतरावर असलेलं कण्हेरी मठ म्हणजेच सिद्धगिरी मठ हे एक ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेलं ठिकाण आहे. इथली जागा फारच शांत, सुंदर आणि निसर्गरम्य आहे. या मठाची स्थापना 7व्या शतकात काडसिद्धेश्वर स्वामीजींनी केली होती. हे मठ लिंगायत धर्मसंस्थेशी संबंधित असून येथे एक भव्य आणि प्राचीन शिवमंदिर आहे. प्रवेशासाठी तिकीट आहे ₹200 प्रति व्यक्ती. या ठिकाणी बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. प्राचीन मंदिर, संपूर्ण भारतीय ग्रामसंस्कृती दर्शवणारी सजीव मूर्तींची संग्रहालय, प्राचीन लोकोपयोगी साधनांचं प्रदर्शन, जलव्यवस्थेचे जुने नमुने, गोशाळा, औषधी वनस्पतींचा बगीचा आणि भव्य बागा. त्यांना भिवून पडलेले कार्यकर्ते मधमाशा लागले आमच्या पाठीमागे. किती स्पीडनं पडला? 200च्या स्पीडनं फाटली होती, पण आता ठीक आहे. हेल्मेट घालून सुटलो हे ठिकाण इतकं स्वच्छ आणि शांत आहे. गर्दीपासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ घालवायचा असेल तर कण्हेरी मठ नक्कीच भेट द्यावी असं ठिकाण आहे. तुम्ही कोल्हापुरात ट्रिपला जात असाल तर कण्हेरी मठ एक आवर्जून पाहावं असं ठिकाण आहे. 200 रुपये फुल तिकीट. मी काय रिएक्शन आहे खूप अप्रतिम नजारा असणाऱ्या 200 रुपये घेतात नाही. बघून असं मन असं खुश होईल, आनंद असतो, मन भरून येईल. ते 200 रुपये देऊनच तुझा आत्मा तृप्त होईल. मी सांगितले एकदा काढली तिकीट परत रद्द होणार नाही.